हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेस मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 12th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. हा फिजिक्स मधला फर्स्ट चॅप्टर आहे, ज्याच्याविषयी आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आपण लागली सुरुवात करूयात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन न घेता. बघा, रोटेशनल डायनामिक या चॅप्टर मध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय दिलंय आपल्या बुक मध्ये की रिकॉल दिले. काय दिलेले बाबा? रिकॉल म्हणजे काय की रिकॉल म्हणजे की मागच्या वर्षी आपण काहीतरी त्याच्याविषयी थोडी माहिती घेतलेली आहे. तर काय माहिती आहे? तर त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणते फर्स्ट क्वेश्चन की व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन. व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय? सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं? सर्क्युलर मोशन म्हणजे काय हो? मुवमेंट. काय आहे? मुवमेंट. मुवमेंट म्हटल्यानंतर कसली मुवमेंट? मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे की मुवमेंट आहे कशाची? तर ऑब्जेक्टची आहे. कशी? अलॉंग इन सर्कम्फरन्स. अलॉंग इन सर्कम्फरन्स. आता याच्यामध्ये आपण लिहिलं सर्कम्फरन्स. along in movement of an object along in a circumference in circular path. In circular path. सर्क्युलर पाथ म्हणण्यापेक्षा इन सर्क्युलर आपण एवढंही म्हटलं तरी चालतं. काय म्हणले बा? मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग इन सर्कम्फरन्स इन सर्क्युलर पाथ म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट आहे की ज्याची काय आहे व हालचाल की ती कशी आहे? सर्क्युलर पाथ मध्ये म्हणजे की गोलाकार मध्ये आहे. ठीक आहे. व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय की एक असा ऑब्जेक्ट आहे की ज्याची जी मुवमेंट आहे, त्याची जी हालचाल आहे ती कशी आहे? सर्क्युलर गोलाकार मार्गामध्ये आहे. त्याच मुवमेंटला, त्याच हालचालीला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. दॅट्स वाय वी सेड मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. आपण असं पण म्हणू शकतो इफ अन ऑब्जेक्ट मूव्ह इन सर्क्युलर मोशन इन सर्क्युलर पाथ. आपण असं जरी म्हटलं तरी चालतं. इफ एन ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट मूव्ह इन सर्क्युलर पाथ असं जरी म्हटलं तरी चालतं. पण डेफिनेशन आहे मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग इन सर्कम्फरन्स इन सर्क्युलर पाथ. इट इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. खूपच सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. किंवा सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आता बघा, हे 9th 10th 11th आणि 12th मध्ये पण आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे की आपण काय हे नवीन शिकत आहोत का? नाही, झालेलीच गोष्ट आहे जे की याही वर्षी आपण अभ्यासत आहोत. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशन म्हणजे येथे लक्षात की नेमकं काय म्हणायचंय की मुवमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग इन सर्कम्फरन्स इन सर्क्युलर पाथ. इट इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. की असा एक ऑब्जेक्ट आहे जे या कक्षेमध्ये, या सर्कम्फरन्स मध्ये, गोलाकार सर्कम्फरन्स मध्ये, कक्षेमध्ये फिरत आहे किंवा त्याची हालचाल होत आहे. त्या हालचालीलाच आपण सर्क्युलर मोशन असं म्हणत आहोत. येते लक्षात. आपण बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन. रिकॉल मधला फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन. आता आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. वी आर गोइंग टू चेक द सेकंड क्वेश्चन. की दुसरा प्रश्न काय की व्हॉट आर द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास ची कन्सेप्ट काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. सिंपल आहे, खूप डिफिकल्ट नाहीये. मागच्या वर्षी पण झालेला आहे सेंट्रिपिटल फोर्स. या वर्षी आपण सेंट्रिपिटल फोर्स प्लस सेंट्रिफ्युगल फोर्स काय हे अभ्यासणार आहोत. ते अभ्यासायचं असेल, इफ वी वॉन्ट टू टेक इन्फॉर्मेशन अबाउट इट, त्याच्याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर वी नीड टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. जी कन्सेप्ट आहे सेंटर ऑफ मासची, वस्तुमानाचा जो सेंटर आहे त्याची काय कन्सेप्ट आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर काय कन्सेप्ट आहे बाबा? द युनिक पॉइंट रिप्रेझेंटिंग द अवरेज पोझिशन. एक युनिक पॉइंट आहे त्याच्यामध्ये. कशामध्ये? की ते एखादी वस्तू आहे, ठीक आहे, त्या वस्तूमध्ये त्याचा एक काय आहे? सेंटर आहे. म्हणजे की तो काय आहे? तो एक युनिक पॉइंट आहे. तो काय करतोय? रिप्रेझेंटिंग द अवरेज पोझिशन ऑफ ऑल मास. म्हणजे की जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये असणारं, या सिस्टीम मध्ये असणारं, या ऑब्जेक्टवर असणारं जेवढं पण वस्तुमान आहे, जेवढं पण मास आहे, तो काय करतोय? त्याला रिप्रेझेंट करत आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो बाबा की आपण एखादा क्लासमध्ये एक हुशार विद्यार्थी असतो, बॅक बेंचर म्हणत असतो, आणि तो स्टाईल मध्ये काय करत असतो? वही बोटावर फिरवत असतो. बरोबर आहे. आता जर तो वही बोटावर फिरवत असताना त्याचं न कळत, म्हणजे की त्याला कळत नाही की नेमकं काय, तो स्टाईल मध्ये करत असतो, त्याला प्रॅक्टिस झालेली असते. पण ऍक्च्युअली काय झालेलं असतं, ज्यावेळेस तो वही फिरवत असतो ना, वही फिरवत असताना त्या वहीचा जेवढा पण वस्तुमान आहे इट्स डायरेक्टली टुवर्ड्स टू द सेंटर. त्याचा जो वस्तुमान आहे, त्याची जी दिशा आहे ती कुठं?
रिप्रेझेंट होते त्याच्या सेंटरला होत असते. म्हणून त्या युनिक पॉइंटला म्हणजे की या सगळ्या ऑब्जेक्टचा जो वस्तुमान आहे तो कुठं लोकेटेड होत असतो, त्याच्या सेंटरला होत असतो. पण त्या युनिक पॉइंटलाच आपण काय म्हणत असतो, सेंटर ऑफ मास असं म्हणत असतो. म्हणजे की हे जो पूर्ण ऑब्जेक्ट आहे हा फिरत असतो, फिरत असताना त्याच्यावरचे जेवढे पण पार्टिकल्स असतील त्या प्रत्येक पार्टिकलचा मास जो आहे तो युनिक पॉइंट काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. ही त्याची काय आहे, कन्सेप्ट आहे. आणि हे आपण याच्याविषयी 11th स्टँडर्ड मध्ये पण लर्न केलेलं आहे. याविषयी सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्याविषयी माहिती घेणारच आहोत. त्याच्यामध्ये पण कन्सेप्ट ऑफ मास जे आहे काय आहे ते जास्त प्रमाणामध्ये मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. नाव आय होप यू अंडरस्टँड. तुम्हाला समजलेलं असेल की व्हॉट आर द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास, त्याची काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. नाव आपण काय करू, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात की रिकॉल मधला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे ते आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आताच आपण काय केलेलं आहे की फर्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द सर्क्युलर मोशन पाहिलं, सेकंड कन्सेप्ट ऑफ सेंटर पाहिलेला आहे. थर्ड क्वेश्चन रिकॉल मध्ये दिलंय व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. आता हे काही डिफिकल्ट नाहीये, ठीक आहे. आता हे का बरं दिले, तर कारण आपल्याला पुढे याच्याविषयी पूर्ण माहिती घ्यायचीच आहे, याच्याविषयी काही जास्त डिस्कशन करणार नाहीये. पण आता बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन म्हटल्यानंतर आपल्याला आठवतंय का की आपलं 9th मधलं जो लॉज ऑफ मोशनचा जो फर्स्ट चॅप्टर आहे फिजिक्सचा, ठीक आहे, तो सेम याच्यावर आधारित आहे. 10th मध्ये पण 11th मध्ये पण आपण याच्याविषयी माहिती घेतली. जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत ते कोणते आहेत बाबा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2at स्क्वेअर आपण म्हणू शकतो. व्ही इज इक्वल टू यू प्लस 2at स्क्वेअर. म्हणजे की याच्यामध्ये काय की फायनल वेलोसिटी आणि इनिशियल वेलोसिटी, आणि त्याच्यामध्ये ऍक्सलेशन, डिस्प्लेसमेंट, ऍक्सलेशन अँड वेलोसिटी. विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सलेशन ही एक चेन आहे. ही काय आहे, ही चेन आहे ज्याच्यावर आधारित हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. आणि ह्याच्याविषयी आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे. ते पुढे जे आपण आहे त्याच्याविषयी काय करू, सविस्तर माहिती घेऊयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सलेशन ही चेन खूप महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल जे पॉइंट्स आहेत ते महत्वाचे आहेत ते आपण याच्यावर घेणार आहेत की जेणेकरून आपल्याला हा चॅप्टर एकदम सोपा आणि व्यवस्थित जाणार आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन. त्याचे मित्रांनो चौथा प्रश्न, 4 नंबर क्वेश्चन काय की डू यू नो रियल अँड सुडो फोर्सेस दे ओरिजिन अँड ऍप्लिकेशन्स. आता हा प्रश्न जर समजून घ्या, रियल अँड सुडो, हे सुडो बरं काही तर पी सायलेंट आहे. पी कसं आहे, सायलेंट आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये तुम्ही लर्न केलेलं असणार की पी हे काय आहे, सायलेंट. नाही तर काही जण याचा उच्चार काय करतील, पिसिडो. तर पिसिडो बिसिडो नाहीये, तो सुडो फोर्स आहे. कसा फोर्स आहे, सुडो. सुडो म्हणजे की लपलेला. शब्दशः अर्थ काय त्याचं समजून घ्या. सुडो म्हणजे काय, लपलेला. नाहीतर समजून घ्यायचाल सुडो म्हणजे काय, पिसिडो. पीस सुरुवातीला दिलेलं ना, तसं तुम्ही समजून घ्यायचं की पिसिडो बिसिडो काय नाहीये, तर हा सुडो आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, रियल अँड सुडो फोर्सेस दे ओरिजिन अँड ऍप्लिकेशन. तर रियल फोर्स आणि सुडो फोर्स काय आहे हे आपल्याला माहित आहे का, असं रिकॉल मध्ये हा प्रश्न दिलेला आहे. 11th स्टँडर्ड मध्ये झालेला ऑलरेडी ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये. ठीक आहे, आता सुडो फोर्स मध्ये एक सगळ्यात महत्वाचा हा शब्द फ्रेम ऑफ रेफरन्स. हा शब्द गाठ मारून ठेवा बरं का, फ्रेम ऑफ रेफरन्स पाठच करून ठेवायचा हा शब्द. तुम्हाला हा शब्द खूप उपयोगी पडणार आहे. तर फ्रेम ऑफ रेफरन्स, हे फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे हे समजून घेण्यासाठी पहिले समजून घेऊ आपण रियल फोर्स. आता रियल फोर्स म्हणजे काय की ज्याला आपण पाहू शकतो. इफ अन ऑब्जेक्ट, आपण म्हणू शकतो की एखादा ऑब्जेक्ट ए असेल आणि तो बी वर काय करत असेल, बल लावत असेल. तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये बघितलं असेल ना बुक मध्ये की एखादा व्यक्ती कारला ढकलत आहे, आपण एका बॉलला लातच मारत आहोत, किक मारत आहोत, बरोबर आहे हो की नाही. म्हणजे की ज्या ठिकाणी वी शो द फोर्सेस, ज्या ठिकाणी आपण फोर्स दाखवत आहोत, ज्याच्यावर फोर्स लावल्यानंतर, बल लावल्यानंतर काहीतरी एक परिणाम होताना आपण डोळ्यानं बघत असतो, दॅट फोर्सेस, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, रियल फोर्स असं म्हणत असतो. येते लक्षात. आता बघा, हे झालं रियल फोर्स. नाव वी आर गोइंग टू टेक द इन्फॉर्मेशन अबाउट द सुडो फोर्स. आता सुडो मी अगोदर सांगितले पी हा सायलेंट आहे, पुन्हा ह्याला पिसिडो बिसिडो काय म्हणू नका, हा सुडो फोर्स आहे. पण सुडो फोर्स म्हणजे काय की अशी फोर्स जी की अप्लिकेबल आहे बट वी अनेबल टू सी. म्हणजे की आपण त्याला पाहू शकत नाही, वी कांट सी बाय द नेक्टाईज, त्याला आपण सहजासहजी डोळ्याने बघू शकत नाही, पण ते अप्लिकेबल आहे. आता तुम्ही म्हणता सर हे कोणते नवीन फोर्स आणले हो, ग्रॅव्हिटेशन फोर्स.
आहे, पण आपण बघू शकतो का? नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, आपण जे आहोत अर्थच्या सरफेसवर आहोत. कुठे आहोत? अर्थच्या सरफेस. आणि आपल्याला माहिती आहे की अर्थ जी आहे स्वतःभोवती फिरत असते. भूगोलमध्ये तुम्ही लर्न केलं ना, स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण, है की नाही? तर स्वतःभोवती ज्यावेळेस ती फिरत असते ती ट्रिमेंडस स्पीडनं, खूप मोठ्या खूप जास्त वेगानं ती काय करते? स्वतःभोवती फिरत आहे. मग स्वतःभोवती फिरत असतानाही आपण कसे आहोत? सेफच आहोत की नाही? का बरं? कारण अर्थ आणि अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एक फ्रेम ऑफ रेफरन्स निर्मिती झालेलं आहे, ज्याला आपण एक लूप असं म्हणू शकतो की निर्मिती झालेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल 11th स्टँडर्ड मध्ये बुक मध्ये एक एक्झाम्पल दिलंय ट्रेनचा. आता जर समजा तुम्ही काय बाबा ट्रेनच्या डब्यामध्ये बसलेले आहात, ठीक आहे, आणि ही ट्रेन काय आहे? झुकू 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 पुढे जात आहे. मग तुम्ही ट्रेनच्या डब्यामध्ये बसल्यानंतर तुम्ही काय केलात की एखादा कॉइन घेतलात आणि टॉस केलात. काय केलं? टॉस केलं. कॉइन घेऊन ज्यावेळेस तुम्ही टॉस करता, टॉस केल्यानंतर आता ट्रेन तर स्पीड मध्ये आहे ना, हो की नाही? आता आपण टू व्हीलरवर स्पीडवर आहोत, एखादं कॉइन केलं तर आपण पुढे जातो आणि कॉइन मागे पडतो. पण ज्यावेळेस आपण ट्रेनच्या डब्यामध्ये बसू, ट्रेनच्या डब्यामध्ये बसल्यानंतर आपण जर कॉइन टॉस केला तर काय व्हायला पाहिजे की आपण पुढे झुकून पुढे जायला पाहिजे आणि कॉइन मागे पडायला पाहिजे. पण तसं होतो का? नाही. काय होतो? आपण टॉस केला की पुन्हा कॉइन आपल्याच हातामध्ये येतो, ते मागे जात नाही. का जात नाही? कारण ऑलरेडी तर स्पीड मध्ये आहे ना. ट्रेन कशी आहे? स्पीड मध्ये आहे. मग आपण तर ज्यावेळेस बल लावलेला आहे, ज्यावेळेस आपण बल लावलेला आहे तर त्याचा परिणाम पण यायला पाहिजे, कारण ऑलरेडी स्पीड मध्ये आहे म्हणजे की त्याचाही बल त्याच्यावर अप्लिकेबल असणार. पण त्यावेळेस काय झालेलं असतं की ट्रेनचा जो कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्येही ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लिकेबल असतो, त्यामुळे कॉइन खालीच येतो. पण त्याच्यामध्ये काय निर्मिती झालेला आहे? एक फ्रेम ऑफ रेफरन्स निर्मिती झालेला आहे, एक लूप निर्मिती झालेला आहे, ज्याच्यामध्ये ही शक्ती तर अवेलेबल आहे पण आपण त्याला पाहू शकत नाही. त्याच शक्तीला, त्याच फोर्सला आपण काय म्हणतो? सुडो फोर्स असं म्हणत असतो. आय होप की तुम्हाला लक्षात आलेलं असेल व्हॉट इज अ रिअल फोर्स अँड व्हॉट इज अ सुडो फोर्स. आता हा जो फोर्स आहे, ठीक आहे, ह्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आय होप की तुम्हाला समजलं. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये जे आहे जो आपलं बुक दिलेला आहे त्या बुकमध्ये स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन, त्याचे जे 2 नियम आहेत आणि त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. आय होप की आज जो आहे आपण रिकॉल विषयी माहिती घेतलेली आहे. फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक विषयी आपण माहिती घेतली. रोटेशनल डायनॅमिक मध्ये आपण रिकॉल मध्ये 4 क्वेश्चनचा आपण अभ्यास केलेला आहे. आय होप की तुम्हाला ते समजलेलं आहे. जरी त्याच्याविषयी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 101% त्याचं रिझोल्युशन किंवा त्याचं सोल्युशन देण्यात येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, जर तुम्हाला टीचिंग आवडलेली असेल तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.